नमस्कार, मी प्राची लुडवे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ह्या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. मी प्राची लुडवे. आज आपण इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचं प्रकरण घातांक इंडायसिस याचा पुढील भाग पाहणार आहोत. प्रथम आपण मागील भागाची उजळणी करूया. मागील भागामध्ये आपण घातांकाचे नियम शिकलो, लॉज ऑफ इंडायसिस. पहिला नियम गुणाकाराचा नियम. घातांकी संख्यांचा गुणाकार असताना घातांकांची बेरीज करावी लागते. तसेच भागाकार असताना घातांकांची वजाबाकी करावी लागते. दिलेल्या घातांकी संख्येचा घातांक 1 असेल तर त्याची किंमत तीच राहते, पण घातांक 0 असेल तर त्या घातांकी संख्येची किंमत 1 असते. ऋण घातांकाचा नियम. ऋण घातांक धन करायचं असेल तर पायाचा गुणाकार व्यस्त करावा आणि दोन भिन्न पायांचा घातांक एकच असेल तर त्या पायांचा गुणाकार किंवा भागाकार करून त्यांना आपण सेपरेटली तो घातांक देऊ शकतो. आणि शेवटचा नियम जो आहे तो आहे घाताचा घात. हा जो आहे शेवटचा नियम पाहूया आपण. हा जो नियम आहे तो घाताचा घात म्हणजे एक घातांक आहे आणि दुसरा घातांक आहे तर त्या दोन घातांकांचा गुणाकार होतो, हे आपण पाहिलं. आता आपण नवीन गोष्ट शिकणार आहोत, फाइंडिंग द स्क्वेअर रूट ऑफ ए परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ काढणे म्हणजे काय. पहा, तुम्हाला वर्ग म्हणजे माहिती आहे की दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणलं आपण, म्हणजे 5ला 5नेच गुणलं की त्या संख्येचा वर्ग होतो, हे आपण पाहिलं. घातांकामध्येच पाहिलं आपण. 2दा लिहून गुणाकार म्हणजे वर्ग, 3दा लिहिलं तर घन क्यूब म्हणतो आपण, 4 वेळा तर 4th इंडेक्स, 5th इंडेक्स अँड सो ऑन. आता इथे आपण फक्त वर्गाचाच विचार करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, when a number is multiplied by itself, then product is called as square. For example, 5 into 5 is called as 5 square, and you can find the answer also, that 5 square is 25. Okay. Suppose if I have given you -5, then -5 into -5 will be -5 square, and you know -5 square is also 25 because -5 square, you see here, minus and minus. In multiplication, if both the signs are same, minus minus a plus plus, the answer has plus sign. म्हणजे -5 असून सुद्धा वर्ग त्याचा 25 अधिकच आहे, बरोबर. कुठलाही आपण दुसरा नंबर घेतला, समजा -6 घेतला आपण आणि -6चा मला वर्ग करायचा आहे, मग काय येणार आहे, -6 गुणिले -6 बरोबर 6 36 वजा वजा अधिक 36. ठीक आहे. हा झाला वर्ग. ह्या वर्गबद्दल आपल्याला माहिती आहे, आपण मागील भागात शिकलो आहोत. आता दिलेल्या संख्येचं वर्गमूळ काढणे म्हणजे काय. फाइंड द स्क्वेअर रूट मीन्स व्हॉट. सी हियर, नाउ 3 into 3 3 स्क्वेअर. हा 3चा वर्ग 9 आहे. मग जर मी तुम्हाला असं उलट विचारलं, 9 कोणाचा वर्ग आहे, of which number 9 is the square, you will give me the answer as 3. 9 कोणाचा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे. मग तीच माहिती 9 3चा वर्ग आहे ही माहिती आपण अशी लिहू शकतो, 9चे वर्गमूळ. 9 कोणाचा वर्ग आहे म्हणजेच 9चे वर्गमूळ काढणे, आणि 9 कोणाचा वर्ग आहे म्हणजेच 9चे वर्गमूळ 3. हे अशा स्वरूपात लिहिता येते आणि त्या वर्गमूळासाठी हे चिन्ह वापरतात. जे मी 9चे वर्गमूळ म्हटलं तेच वर्गमूळ शब्द न वापरता यू कॅन राईट दिस वे इन दिस साइन ॲज स्क्वेअर रूट ऑफ 9. 9चं वर्गमूळ म्हणजेच 9चं वर्गमूळ किती,
9 कोणाचा वर्ग आहे 3चा, मग 9चं वर्गमूळ बरोबर 3. बरोबर. इथे तुम्हाला बॉक्समध्ये पण दिसतंय बघा, 5 गुणिले 5 25, म्हणजेच 25चे वर्गमूळ. 25 कोणाचा वर्ग आहे? 25 आहे 5चा वर्ग. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 25 इज इक्वल टू 5. इज इक्वल टू व्हॉट? 5. दिस इज द सिम्बॉल used to write the square root. This is another example, that 8 into 8 is 8 square 64, you know. Therefore 64 is the square of which number? You can write as square root of 64, that is 8. For minus 8 also the square is 64, therefore square root of 64 is one more answer, that is minus 8. Means ह्या सम वरून काय दिसतंय की एका पॉझिटिव्ह नंबरला 2 स्क्वेअर रूट असू शकतात, एक पॉझिटिव्ह ऑल्सो आणि निगेटिव्ह ऑल्सो. देन यू विल थिंक व्हॉट आन्सर यू शुड राईट. आपण आन्सर काय लिहायचं? +8 लिहायचं की मायनस लिहायचं? पाहूया आपण या ठिकाणी. एका नंबरला पॉझिटिव्ह इंटिजर आहे, फॉर 64 आहे, इट हॅज 2 स्क्वेअर रूट्स. ऑफ दोज वन इज निगेटिव्ह स्क्वेअर रूट, कॅन बी रिटर्न ॲज मायनस रूट ऑफ दॅट नंबर. मायनस साईन आपण जसं दिलं इथे 8ला, हे बघा, आणि दुसरा स्क्वेअर रूट आहे प्लस आन्सर ऑफ दॅट नंबर, प्लस स्क्वेअर रूट ऑफ दॅट नंबर. मग आपल्याला आता ह्या आपल्या 7वी इयत्तेमध्ये स्क्वेअर रूट काढण्यासाठी, कारण आपल्या मोठे मोठे नंबर असणार आहे, आपण पॉझिटिव्ह नंबरचाच विचार करणार आहोत. वी आर गोइंग टू कन्सिडर नाउ इन दिस चॅप्टर पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट्स ओनली. निगेटिव्ह स्क्वेअर रूट ॲटलिस्ट आता आपल्याला ह्या इयत्तेत विचार करायचा नाही आहे. हिअर वन मोर एक्झाम्पल आय हॅव गिवन. रूट ऑफ 49, आन्सर इज 7 अँड -7. पण आपल्याला पुढच्या उदाहरणांसाठी आपण +7 म्हणजे पॉझिटिव्ह स्क्वेअर रूटचाच विचार करणार आहोत. नाउ देन हाऊ टू फाइंड आउट द स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट काढायचे कसे? काय सोपे सोपे नंबरचे तुम्ही तोंडी आता सांगाल. आता फॉर एक्झाम्पल 49, 49चं वर्गमूळ किती? 7. नंतर तुम्ही सांगाल 25चं वर्गमूळ 5. 100 कोणाचा वर्ग आहे? 10चा. 100चं वर्गमूळ 10. पण असं तोंडी आपल्याला सोप्या सोप्या संख्यांचे काढता येतील, परंतु एक पर्टिक्युलर मेथड पाहिजे ना. अँड दॅट मेथड इज प्राईम फॅक्टर मेथड. मेथड इज प्राईम फॅक्टर मेथड, म्हणजे अवयव पद्धतीने वर्गमूळ काढायचं. तर अवयव पद्धतीने वर्गमूळ कसं काढायचं? अवयव पद्धतीने वर्गमूळ काढताना प्रथम दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पाडायचे. फाइंड द प्राईम फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर and put them in equal pairs. Equal pair or pair in equal number, pair of equal numbers. आता पाहूया आपण उदाहरण. 144 मी तुम्हाला संख्या दिली. मूळ अवयव पाडायचे म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आपण मागील मसावी लसावीमध्ये शिकलो आहोत बघा. मसावी लसावीच्या आधी मूळ अवयव कसे पाडायचे? दिलेल्या संख्येचे जे मूळ संख्या असतात त्यांनीच भागायचं. आता मूळ संख्या म्हणजे तुम्हाला माहीत आहे, ज्या संख्यांचा फक्त एक हाच अवयव असतो त्यांना मूळ संख्या म्हणतात. हे आपण शिकलेलो आहोत लसावी मसावीमध्ये. मग मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11 ह्या मूळ संख्या आहेत, त्यांनीच भागायचं असतं. आणि अशा प्रकारे आपण दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पाडायचे. पहा एक्झाम्पलमध्ये आता 144 मी दिलं आहे तुम्हाला. आपण पहिल्या संख्येपासून बघायचं. 144ला कोणी भाग जाईल? एक तर मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्याही नाही आहे, बरोबर ना. मग 1 सोडून पुढे 2. 1 हा सर्वांचा अवयव असतो. 2 ने मी भागले बघा 144ला. 2×7 = 14. इथे पहा तुम्हाला दिसतं इथे 2×7 = 14. पहिला भाग लागला आहे 2×7 = 14. नंतर लिहिलं 2×2 = 4. नंतर पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे? पहिला 2 तसाच ठेवायचा आहे, बरोबर. पहिला 2 तसाच ठेवायचा आणि पुढचा जो 72 आहे त्याचे अवयव पाडायचे आहेत बघा. आपण मूळ अवयव पाडणे शिकलेलो आहोत, त्याची उजळणीच आहे. मग 72ला पुन्हा इथे तुम्हाला माहिती आहे मूळ अवयव पाडताना कसं करायचं आहे? एकक स्थानी 2 आहे, त्यामुळे त्या संख्येला पुन्हा 2 ने भाग जाणार आहे. मग बघा 2×6 = 12. म्हणजे पुन्हा 72चे अवयव पडले 2 × 36. ठीक आहे. पुन्हा पहिले 2 तसेच ठेवायचे आणि हा 36 जो आहे त्याचे अवयव पाडायचे आहेत. एकक स्थानचा अंक बघायचा 6 आहे, 2 ने भाग जाणार आहे. 2×1 = 2, 2×8 = 16. नेक्स्ट स्टेपमध्ये मागील 3 तसेच ठेवायचे आणि अवयव पाडले 18चे. 2×9 = 18 आणि 9चे इथे मी लगेच अवयव लिहून टाकले. 3×3 = 9. हे झाले अवयव. आता त्यांच्या 2-2च्या जोड्या करायच्या. एका जोडीत दोन्ही अंक समान असणार, बरोबर. जोडी म्हणतो ना आपण, 2 वस्तू समान. एका जोडीमध्ये 2 वस्तू असतात, त्या 2-2च्या जोड्या. पुट देम इन पेअर्स.
पुट देम इन पेअर्स ऑफ इक्वल नंबर, एका जोडीमध्ये दोन्ही समान नंबर आले पाहिजे. मग 2 2 ची एक जोडी, ह्या 2 2 ची एक जोडी झाली आणि ही 3 3 ची एक जोडी झाली. इथपर्यंत आपण आलो. नेक्स्ट स्टेप, दीज आर द स्टेप्स. फर्स्ट स्टेप झाली, अवयव पाडले आपण, 2 2 च्या जोड्या केला. ना फॉर्म द पेअर्स ऑफ इक्वल फॅक्टर्स फ्रॉम द प्राईम फॅक्टर ऑब्टेन. हे पेअर्स केले आपण. नाव टेक वन फॅक्टर फ्रॉम ईच पेअर. प्रत्येकातून एक एक नंबर घ्यायचा अँड देन मल्टिप्लाय देम. सी ना फर्स्ट पेअर इज 2 × 2, त्यातून मी 1 2 घेतला. नेक्स्ट 2 × 2, त्यातून मी 1 2 घेतला. आणि 3 × 3, त्यातून मी 1 3 घेतलं. बघा, फर्स्ट दिस स्टेप ऑल ऑफ यू नो. नंतर स्क्वेअर रूट काढायला काय करायचं, दिस स्टेप इज मोस्ट इम्पॉर्टंट. आफ्टर पेअरिंग दिस स्टेप इज मोस्ट इम्पॉर्टंट. टेक वन फॅक्टर फ्रॉम ईच पेअर अँड देन मल्टिप्लाय. आय हॅव मल्टिप्लायड नाव. यू सी 2 2 = 4, 4 3 = 12. म्हणजे मला गुणाकार किती आला, 12 आला. बरोबर. आणि मला गुणाकार 12 आल्यामुळे 144 वर्गमूळ, सॉरी हिअर आय हॅव फॉरगॉट टू पुट द साइन, फॉर स्क्वेअर रूट ऑफ 144, म्हणजे 144 वर्गमूळ किती आलेलं आहे, 12 आलेलं आहे. कळलं तुम्हाला. आणि आता ही जी मेथड आहे ती हॉरिझॉन्टल अरेंजमेंट आहे, म्हणजे आडव्या पद्धतीने अवयव पाडणे. सेम एक्झाम्पल आपण पाहूया उभ्या पद्धतीने कसं करायचं ते. सेम व्हर्टिकल अरेंजमेंट, पुन्हा नियम तेच, दिलेल्या संख्येचे समान मूळव्याच्या जोड्या तयार करायच्या. पण व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये काय करायचं पहा, तुम्हाला नंबर मी दिलेला आहे तोच 144, तिथेच आपण आडवं लिहितो तसंच इथे 2ने भाग द्यायचा आहे. पण भाग दिल्यावर कोणती संख्या येते ती संख्या कुठे लिहायची आहे, इथे लिहायची आहे. बघा, 2 7 14 आणि 2 2 4 इथे लिहायची आहे. ही संख्या इथे लिहिली मी. ठीक आहे. तर आपल्याला आडव्यामध्ये काय करावं लागतो, पहिला जो अवयव पुन्हा लिहावा लागतो. इथे पुन्हा लिहायची गरज नाही. आता हा दुसरा अवयव आहे, ह्याने आता पुन्हा 72ला भाग द्यायचा आहे. मग तो कुठे येणार आहे, याच्या खाली येणार आहे. त्यामुळे 2 3 6 इथे येणार, 2 3 6 एक राहिला, 2 6 12 36 आले. पुन्हा त्याला ह्या 2ने भाग द्यायचा आहे. बघा, 2ने भाग दिल्यावर काय येणार आहे, 2 1 2, 2 8 16 18 आले. म्हणजे पुन्हा पुन्हा तो 2 लिहायची गरज नाही, ते कन्सिडर केला जातो. ह्या 2ने आता पुन्हा भाग देऊया आपण 9ला, सॉरी 18ला, 2 9 18 9 आले. आता 9ला भाग जाणार, 2ने भाग देणं संपलं, आता भाग जाणार नाही. 3ने भाग देणार आपण, 3 3 9, पहा या ठिकाणी 3 3 9 आलं, हा 3 3 9 आला इथे. आणि हा जो 3 आहे त्याला शेवटी भाग द्यायचा आहे, पुन्हा शेवटी 1 येईपर्यंत भाग द्यायचा आहे. 3 1 3. दिस इज द व्हर्टिकल अरेंजमेंट. तिथे आपण आडव्यामध्ये जसं आपण 2 2चे गट केले तर इथे पण असे 2 2चे उभे गट करायचे. ह्या 2चा एक गट पेअर्स फॉर्म करायचे. हिअर ऑल्सो इन व्हर्टिकल अरेंजमेंट ऑल्सो दिस वे आय हॅव फॉर्म द पेअर्स. नाव फ्रॉम दॅट पेअर्स आय विल टेक वन फॅक्टर. एक फॅक्टर घेतला. बघा, या पहिल्या जोडीतून आपण हा 1 2 घेतला, दुसऱ्या जोडीतून 1 2 घेतला, तिसऱ्या जोडीतून 1 घेतला, त्यांचा गुणाकार करून आपल्याला 144 वर्गमूळ आलेला आहे 12. मग these are the two methods of taking the square root, factor method in that vertical arrangement and horizontal arrangement, and that is then square root of 144 is 12. One more example we'll see in horizontal arrangement. 324. First I will factorize 324. I will divide by 2 as the unit place number is 4 which is even number. एकक स्थानचा अंक सम असला की 2ने भाग जातो. त्यामुळे 2 1 2 1 राहिला, 2 1 2 केल्यावर 3 मधून 1 राहिला नाही का. त्यामुळे 2 6 12 आणि 2 2 4. ते 2 तसेच लिहिले. ह्या 162ला पुन्हा 2ने भाग जातो, 2 8 16 2 1 2. आता इथे 1 आलं, त्यामुळे आता 2ने भाग जाणार नाही. मग 2 2 हे तसेच लिहिले, 3ने भाग जाईल. बघा, 3ने भाग जाण्याची तुम्हाला कसोटी माहिती असेल. 2 संख्यांच्या अंकांची बेरीज 3ने भाग जाणारी असेल तर संख्येला 3ने भाग जातो. 3 2 6, 3 7 21. पुढे आपण पहिले 3 फॅक्टर तसेच ठेवायचे. 27चे अवयव पाडले, 3 9 27. आणि ह्या 3चे अवयव पाडले, सॉरी 9चे अवयव पाडले, 3 3 9. नाउ यू हॅव टू फॉर्म द पेअर ऑफ 2 फॅक्टर्स हॅव्हिंग इक्वल नंबर. पेअर फॉर्म करताना दोन्ही नंबर इक्वल पाहिजेत, ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पेअर ऑफ 2 फॅक्टर्स हॅव्हिंग इक्वल नंबर and then take one number from that, correct, 2 3 and 3, and then multiply them and I got the एक फॅक्टर घेतला. सॉरी, हे साइन इथपर्यंत नको आहे, जस्ट एक्सक्यूज मी फॉर 1 minute.
this I have to write the square root sign up to here. Okay, and the square root of 324 is 2 into 3 into 3 18 म्हणजे 18चा हा 324 हा वर्ग आहे. बाजूला आपण त्याचे वर्टिकल मेथड पाहूया. 2 ने भाग दिला आहे मगाशाप्रमाणेच या बाजूच्या उदाहरणाप्रमाणेच बघा. पहिलं मी 2 ने भाग दिला, बे के बे, बेसक 12, बेदुने 4 आलं. पुन्हा 2 ने भाग जातो, भाग दिल्यानंतर 2 8 16 आणि बे के बे आलं. मग 3 ने भाग जातोय बघा 81 ला. 3 ने भाग दिल्यानंतर काय येत आहे, 3 दुने 6, 3 7 21, 27 आलं. त्याला पुन्हा 3 ने भाग द्यायचा आहे, 3 9 27. हा 9 जो आला आहे त्याला पुन्हा 3 ने भाग द्यायचा, 3 त्रिक 9 येणार आहे. हा 3 जो आला आहे त्याला पुन्हा 3 ने भाग द्यायचा आणि 1 येणार आहे. आता त्याचे पुन्हा 2 2च्या पेअर करायच्या आहेत आणि या 2 2च्या पेअर केल्यानंतर आपल्याला इथे उत्तर हेच उत्तर आलेलं आहे. दोघांमधला एक एक फॅक्टर घ्यायचा आहे आणि मल्टिप्लाय करायचं आहे. This way you can find the square root of the numbers. Even so big the number is, you can find the square root by this factor method. Here there are square roots of some of the numbers from 1 to 625. काही नंबरचे बघा एकाचं वर्गमूळ एक स्क्वेअर रूट दिलेले आहेत. हे तुम्हाला सोपं माहिती आहे. तुम्हाला पुढे पुढे मोठ्या मोठ्या नंबरचे आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल 144चं वर्गमूळ आता आपण उदाहरण केलं 12, 169चं वर्गमूळ 13, 196चं 14, 225चं 15, 361 19, 625 25. Now we will solve some of the examples. Find the square root of 576. We'll use for some of the examples we will use horizontal method, for some vertical. हे आपण horizontal method ने करूया एक्झाम्पल. हॉरिझॉन्टल मेथडसाठी मी काय करणार आहे, मी नंबर लिहिणार आहे 576 बरोबर. तर 576ला पहिला कितीने भाग जातो, एकक स्थानी 6 आहे म्हणजे 2 ने भाग जाणार आहे. मग 2 ने मी भाग देते, 2 दुने 4, 1 राहिला, 2 8 16, 2 8 16. आता काय करायचं आहे, तुम्हाला काय सांगितलं, हा जो 2 आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि पुढच्या 2चे 288 आहे त्याचं मी फॅक्टर करणार. 2 ने भाग देणार आहे त्याला, 2 के बे, 2 चौक 8, 2 चौक 8. पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले, पुन्हा ह्याला 2 ने भाग जातो कारण इवन नंबर आहे बघा युनिट प्लेसमध्ये. 2 7 14, 2 दुने 4. जेवढा भाग जाईल शेवटी 1 येईपर्यंत तुम्हाला करायचं आहे यामध्ये शेवटपर्यंत. 2 गुणिले 2 गुणिले, पुन्हा इथे 2 ने भाग जातो आहे, 2 त्रिक 6 आणि 2 सक 12 बरोबर. पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 36 आहे, त्याला सुद्धा भाग जातो 2 ने. भाग देऊया आपण, 2 के बे, 2 8 16. पुढे पुन्हा आपण भाग देऊया, 2 गुणिले 2. पहिला आलेला फॅक्टर जो आहे तो तसाच लिहायचा आहे, कळलं ना, त्याला कमी करायचं नाही. आणि मग आता 18 जे आहेत, 18ला पुन्हा 2 ने भाग जातो, 2 9 18 बरोबर. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 त्रिक 9 बरोबर. हे आता आपण सगळे फॅक्टर्स केले. आता पुढे काय करायचं आपल्याला, आपल्याला पेअर फॉर्म करायचे 2 2ची. ही एक पेअर झाली, ही एक पेअर झाली, पेअरमधले दोन्ही नंबर सेम असले पाहिजेत. ही एक पेअर झाली आणि ही एक पेअर झाली. आता मला स्क्वेअर रूट काढण्यासाठी मी काय करणार आहे, फर्स्ट आय विल राईट दॅट द स्क्वेअर रूट ऑफ 576 इज इक्वल टू, आय विल टेक one number from one factor from each pair. From first pair I will take 2, सेकंड पेअर आहे त्यातून मी 1 2 घेणार, तिसरी पेअर आहे त्यातून मी 1 2 घेणार आणि चौथी जे पेअर आहे ते 3 गुणिले 3 आहे त्यातून 1 घेतला आणि ह्यांचा मी गुणाकार करणार आहे. बघा गुणाकार किती येतो, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24. Got or not? Therefore, the square root of 576 is nothing but 24. This way, with horizontal arrangement, you can find out horizontal arrangement of taking factors, prime factors. You can get the square root of the number. This is one of the example. Now, other example we will see now by vertical arrangement. 625. Then 625, what we have to do? On the right side, you have to write the number. Right side, उजव्या बाजूला नंबर लिहायचा असा बरोबर आणि डाव्या बाजूला फॅक्टर्स लिहायचे. तर डायरेक्ट किती 625 आहे, 2 ने भाग जात नाही, मग मी 3 ने जातो का बघणार. 3 ची कसोटी काय आहे तुम्हाला माहिती आहे, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ 3 इज ॲडिशन ऑफ द नंबर शुड बी डिव्हिजिबल बाय 3, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. आय विल ॲड द नंबर्स नाव.
ॲट द डिजिट 6 and 2 8, 8 + 5 13, बेरीज किती येते बघा, 6 8 5 13, 6 आणि 2 8, 8 5 13, 13ला 3ने भाग जात नाही, मग 3नेही जाणार नाही, मग 3च्या नंतर प्राईम फॅक्टर 5 आहे, मग 5ने भाग जातो, ह्याला जाणारच, कारण 5ची कसोटी काय आहे, ऑल ऑफ यू मे बी नोईंग, एकक स्थानी 5 आहे बघा, त्यामुळे संख्येला 5ने भाग जातो, मग 5 एके 5, 1 राहिला, 1 2 12, 5 2 10, 11 12, 5 5 25 आलं, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आता इथे 125 आहे, त्याला पुन्हा 5ने जा, एकदा 3ने नाही गेला म्हणजे आता 3ने नाही जाणार, मग 5नेच, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये प्राईम फॅक्टरकडे जायचं असतं. 2ने जात नाही भाग, 3ने बघायचं, 3ने जात नाही म्हटलं परत 2ने जातो का 3ने जातो का पाहायचं नाही आहे, 3ने नाही गेला म्हणजे पुढे जाणारच नाही आहे, मग 5च्या पुढेच जायचं, मग 5ने जात नसेल मग 7ने जातो का बघायचं, 7 नाही मग 11ने जातो का बघायचं, म्हणजे खाली यायचं नाही, वरतीच जायचं, त्याला 5ने भाग जातो, 5 2 10, 11 12, 5 5 25, ठीक आहे. 25 आले, त्याला परत 5ने भाग देणार आहे मी, 5 5 25, हां पुन्हा याला आता 5ने, शेवटी इथे ह्या मेथडमध्ये 1 येईपर्यंत करायचं आहे. झालं इथपर्यंत. आता मी 2 2चे पेअर्स करणार, ही एक पेअर झाली आणि ही एक पेअर झाली, बरोबर, 2 पेअर झाले. आता मला 625चं रूट काढायचं आहे, therefore रूट ऑफ 625 इज इक्वल टू काय ना, रूट त्याचा आता रूट काढण्यासाठी प्रत्येक पेअरमधला मी नंबर एक एक नंबर मी घेते, पाहिजे तर आपण पहिले फॅक्टर्स लिहूया. फर्स्ट आय विल राईट द फॅक्टर्स इन हॉरिझॉन्टल मॅनर. 625 हिअर विल राईट 625, ते काय फॅक्टर्स आपल्याला वर्टिकल मेथडमध्ये आले, 5 × 5 × 5 × 5, हे आपल्याला फॅक्टर्स आले. मग त्याचे 2 2चे पेअर आपण केले, बरोबर ना, हे लिहायची गरज पण नाही आहे, इथूनही आपल्याला दिसतंय. तर मग आपण रूट कसं लिहिणार आहोत, रूट ऑफ 625 इज 5 × 5 मधला 1 5 घेतला आणि दुसऱ्या 5 × 5 मधला 1 5 घेतला, उत्तर मला आलेलं आहे रूट, आन्सर इज 25. म्हणजेच 625चं रूट काय आहे, 25, म्हणजे 25चा वर्ग आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल 25चा वर्ग 625 आहे, पण असं आपल्याला ह्या मेथडने काढायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, वर्टिकल अरेंजमेंटमध्येच करूया आपण. रूट ऑफ 1024, नंबर थोडा मोठा आहे, हरकत नाही, 1024. आता बघा 2ने भाग जातो आहे, लगेच युनिट प्लेसकडे पाहायचं, युनिट प्लेसवरून कळतं आहे, तर आपल्याला 2ने भाग त्याला जात आहे. 2 5 10, 2 1 2, 2 2 4, ठीक आहे. परत याला पण मी भाग देणार आहे, 2 2 4, 1 राहिला, 1 वर 1 11, 2 5 10, 2 6 12. पुन्हा 2ने भाग जाणार आहे, 2 1 2, 2 2 4, 2 8 16. पुन्हा 2ने भाग जाणार आहे, 2 6 12, 2 4 8, 64 अगेन डिव्हिजिबल बाय 2, 3 2 3 6, 2 2 4. नेक्स्ट अगेन डिव्हिजिबल बाय 2, 2 1 2, 2 6 12, 2 1 2, 2 6 12. पुन्हा 2ने भाग देऊया आपण, 2 8 16. शेवटी 1 येईपर्यंत करत जायचं आहे, 2 4 8, हे जे 4 आले त्याला पुन्हा 2 2 4, आणि हा जो 2 आला शेवटी त्याला 2 1 2, असे फॅक्टर्स लिहिले. आता मी इथे 2 2च्या उभ्या पेअर करते, ही एक पेअर झाली, ही दुसरी पेअर, ही तिसरी पेअर, ही चौथी पेअर आणि 5वी पेअर. therefore now I will write the square root of 1024, 1024 चं स्क्वेअर रूट मला लिहायचं आहे. मी प्रत्येकातला एक एक नंबर घेते, प्रत्येक पेअर, पहिली पेअर आहे त्यातला 1 नंबर घेतला, दुसऱ्या पेअरमधला 1 नंबर घेतला, तिसऱ्या पेअरमधला 1 नंबर घेतला, चौथ्या पेअरमधला 1 नंबर म्हणजे फॅक्टर घेतला, आणि 5व्या पेअरमधला 1 फॅक्टर घेतला. आणि जेव्हा तुम्ही स्क्वेअर रूट साईन टाकाल नंबरला तेव्हा एक एकच घ्यायचं, आणि जेव्हा तुम्हाला सगळ्या फॅक्टर्स लिहायचे तेव्हा साईन टाकायचं नाही, फॅक्टर सगळे लिहायचे असतील तर. ठीक आहे. आता यांचा गुणाकार करूया आपण, 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32, बरोबर. वी गॉट द आन्सर. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 1024 is nothing but 32. We got the answer by prime factor method. One more example we'll solve. Now this example, that is find the square root of 1089 sorry, and that I want to do by horizontal method. I will do by horizontal method now. Now here it is 9, so it is not divisible by 2.
आय विल ट्राय फॉर 3. 3ने जातो का बघूया. 9 आणि 8 किती. 9 आणि 10 आणि 8 18. 18 डिजिट्सचं ॲडिशन झालं, अंकांची बेरीज झाली, त्याला 18ला 3ने भाग जातो म्हणजे संख्येला 3ने भाग जाणार. दिस इज अ डिव्हिजिबल टेस्ट ऑफ 3. ऑल ऑफ यू मे बी नोईंग. मग 3ने भाग देऊया आपण. 3 त्रिक 9. 1 राहिला, 1 वर 8 18. 3 सक 18. 3 सक 18. पुन्हा 3 त्रिक 9. ठीक आहे. मग आता मी हे 3 असेच ठेवते गुणिले पुन्हा 3ने भाग जाणार दिसते बघा तुम्हाला. 3 एके 3, 3 दुने 6, 3 एके 3. आता हे 3 मी तसेच ठेवणार, हे 3 पण मी तसेच ठेवणार आणि 121 आहे. तिथे अंकांची बेरीज आपण करून बघूया. 2 3 आणि 4. 4 येते म्हणजे 3ने भाग नाही जाणार. 3 नंतर 5नेही जाणार नाही आहे कारण एकक स्थानी 1 आहे. 5ने भाग जायला एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. मग पुढे आपण जाऊया. 7ने जातो का. 7नेही भाग जाणार नाही बघा. 7 दुने 14, 7 एके 7, 5 राहिले, 5 वर 51 नाही जात. 7 नंतर डायरेक्ट 8 9 10 हे सगळ्या संयुक्त संख्या आहेत, प्राईम नंबर नाही आहेत. मग 11. तर 11ने ते भाग जातोय बघा. म्हणून 11ने मी भाग जाण्यासाठी 11 एके 11 लिहिलं आणि 1 उरला 11 एके 11. बरोबर झालं. आता फॅक्टराईज केलं आपण कंप्लीट. पुढे 11ला भाग जाणार नाही, त्याचे आपण 2चे पेअर केले आणि त्यामुळे 1089चं मला आता स्क्वेअर रूट येणार आहे. 1089चं स्क्वेअर रूट यातलं काय घ्यायचं आहे. आय विल टेक 1 फॅक्टर फ्रॉम इच पेअर. 3 × 11 दॅट इज 33. देअरफॉर आन्सर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1089 इज नथिंग बट 33. बरोबर ना. 11 आणि 3 यांचा गुणाकार. सो दिस वे वी हॅव स्टडीड how to find out the square root of a number by factor method. Thank you. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.